इराण, इस्रायल आणि अमेरिका या आखाती देशातील युद्धामुळे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती गर्दी उसळली आहे। याचं कारण म्हणजे पेट्रोल पंप बंद होणार ही अफवा पसरतात नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल किंवा इतर इंधन जे आहे ते भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहू शकतो की जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या पंपावर मी आहे। आपण पाहू शकतो अगदी सकाळपासूनच या ठिकाणी दुचाकी धारकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते या पंपावरती पाहायला मिळत आहे। दुसऱ्या पंपावर सुद्धा अशीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर लोक इंधन भरण्यासाठी अगदी सकाळपासूनच पेट्रोल पंपावरती दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या बाजूचा जो पेट्रोल साठा आहे अगदी साधं पेट्रोल आपण ज्याला म्हणतो तो साठा या ठिकाणी संपलेला आहे आणि पॉवरचं पेट्रोल जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि तेही अगदी काही प्रमाणात शिल्लक राहिल्यामुळे नागरिकांचा नंबर लागेल की नाही याची शाश्वती आता देणं अशक्य आहे। आपण पाहू शकतो की आपण या पेट्रोल पंपाच्या मॅनेजर सोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका या पंपावरती आता साठा किती उरलेला आहे आणि पुढील व्यवस्था काय करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा मला सांगा, पेट्रोल पंपावर गर्दी मोठ्या प्रमाणात उसळलेली आहे, काय कारण याचं? कारण काही नाही आहे, 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याचशा पंपाकडे क्लोज स्टॉक होता आणि शनिवार आणि होळीमुळे सुट्टी आल्यामुळे बऱ्याच जणांकडे स्टॉक होता आणि होळीमुळे बऱ्याच जण आउटलेट पण बंद ठेवतात। स्टॉक सगळ्यांकडे पुरेसा आहे आणि लोकांनी पॅनिक होऊन जास्त स्टॉक करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामध्ये। तर सगळ्यांना पंपावरती एक इव्हिनिंगपर्यंत सगळ्यांचा स्टॉक पोहोचून जाईल, तरी लोकांनी संयमाने राहावे आणि व्यवस्थित आपापला कोणत्या ॲपवर विश्वास ठेवू नये जे बी व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज सर्क्युलेट होत आहे। आणि सध्या नागरिकांना अफवा उडवली की युद्धामुळे पेट्रोल पंप बंद होणार, पेट्रोल मिळणार नाही, याला तुम्ही काय आवाहन करणार? बरोबर आहे, पण त्या युद्धामुळे आपल्या भारतावर तरी काही स्टॉकमध्ये काही प्रॉब्लेम, पुरवठ्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये। सध्या तुमच्या पंपावर किती स्टॉक आहे काही? माझ्याकडे आता एक तंतोतंत एक 8,000 पेट्रोल होतं सकाळी आणि 4,000 एक डिझेल होतं। तो पण आता संपत आलाय त्याच्यामुळे पॅनिक असल्यामुळे, कारण की आमच्याकडे जेवढा स्टॉक असतो तो आम्हाला 2 दिवस पुरेल एवढा आम्ही प्रमाणात ठेवत असतो। बरं, आता टँकर तुमचं केव्हापर्यंत दाखल होईल? एक 4-5 वाजेपर्यंत पुरेसा माल येऊन जाईल, त्यामुळे लोकांनी काही पॅनिक होऊन जास्तही स्टॉक करण्यामध्ये काही अर्थ नाहीये। तरी मी ग्राहकांना हीच विनंती सध्या पुढचा किती वेळ हा इंधन साठा पुरेल? एक 3-4 तास पुरेल एवढा इंधन साठा आहे माझ्याकडे। पण पॅनिक झाल्यामुळे ऍक्च्युअली हा 2 दिवसाचा इंधन साठा होता, पण लोकांनी पॅनिकमुळे जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय की त्यांना वाटतं की पुढच्या 8 दिवस भेटतं नाही भेटत। तरी मी प्रत्येक ग्राहकांना स्वतः जाऊन सांगतोय की तुम्हाला जेवढं हवंय तेवढंच घ्या, तरी पण लोक ऐकत नाही। तरी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की कोणत्याही अफवावर आणि जो व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज सर्क्युलेट होते त्यावर विश्वास न ठेवता तुम्ही जे पंप ओनर वगैरे सांगताय किंवा जे असोसिएशन सांगते त्यावरती लक्ष द्या आणि शांतता बाळगा, हीच विनंती। तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते पेट्रोल पंपाचे मालक। पुरेसा साठा आमचा सुद्धा उपलब्ध होणार आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि लोकांनी संयम बाळगावा, अफवावर विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन त्यांनी या दुचाकी धारकांना केलं आहे। आपण जर पेट्रोल पंपाच्या बाहेर जर गर्दी पाहिली तर अगदी सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी जी आहे ती जालना संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर येथील पेट्रोल पंपावरती केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील या ठिकाणी या पंप मालकाने आपल्याला बोलताना केलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।